स्पाय न्यूज, शोध सत्याचा। महाशिवरात्रीनिमित्त खिद्रापूरमध्ये गर्दीचा महापूर, नेटके नियोजन, स्वयंसेवक सेवेकरी यांचा सहभाग, प्रशासनाने याहून अधिक नियोजनात प्राधान्य देण्याची मागणी। महाशिवरात्रीनिमित्त खिद्रापूर येथील ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिरामध्ये महादेवाचे अर्थात कोपेश्वराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस निरीक्षक बोजगर, पोलीस निरीक्षक माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भोसलेसह 25 होमगार्ड, 12 पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। मंदिराच्या सजावटीसाठी एका युवा उद्योजकाने प्रसिद्धीच्या झोतात न येता एक श्रद्धा म्हणून त्यांनी मंदिरातील संपूर्ण सजावट फुलांनी केल्याने सदर सजावट एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता। यावेळी मंदिरातील व्यवस्थापक, गुरुबंधू तसेच पुजारी जोशी बंधूंनी भाविकांना विधीपूर्वक व मनपूर्वक दर्शनाचा लाभ मिळवून दिला। त्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साहाचा भाव जाणवत होता। भाविकांनी कोणतीही घाई गडबड गोंधळ न करता रांगेतून दर्शन घेऊन सेवेकऱ्यांना, स्वयंसेवकांना मोलाचे सहकार्य केले। यंदाची महाशिवरात्री एक आगळीवेगळी ठरली आहे। यंदाचे महाशिवरात्रीत भाविकांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती। खिद्रापूर येथील उद्योजक बाळासाहेब पाटील यांनी 1500 लिटर दूध व दूध सम्राट हिदायत मुजावर यांना 150 लिटर दूध दान स्वरूपात वाटप केले। या भाविकांसाठी प्रसाद म्हणून उपवासाची भगर, केळी, दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी मंदिराच्या मोक्ष मंडपात दूरदूरच्या कलाकारांनी व स्थानिक कलाकारांनी नृत्य, गायन, भजन याचा आविष्कार सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले होते। अनेक भाविकांनी जप, तप, आराधना करण्यात मग्न झाले होते। दिवसेंदिवस या मंदिराची वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेता भाविकांची संख्या वाढत चालली आहे। त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी विकासाचा वाढता आलेख खिद्रापूरकडे आहे असे असतानाही वाढणारे भाविक लक्षात घेता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अशा मोठ्या सणवारांना नेटके नियोजनासाठी अधिकाधिक लक्ष घालावे अशी मागणी ही नागरिकातून व भाविकातून होत आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था, 24 तास पाण्याची उपलब्धता अशी मागणी होत आहे। या महाशिवरात्रीमध्ये स्थानिक स्वयंसेवक, विविध मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, गाव कामगार, पोलीस पाटील, स्वयंपाकी, आचारी यांनी मोफत मनोभावे सेवा दर्शवली आहे। त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।